या देशातल्या 85% मागासवर्गीयांच्या बाजूने जे बौद्ध साधू आज उभे आहेत त्यांना मी धन्यवाद देतो, कारण मी आजही हिंदू आहे, मी काय धर्मांतर केलेलं नाही, पण हिंदू समाजाच्या वतीने पण धन्यवाद देतो। या हिंदू समाजात आम्हाला जे अधिकार मनुस्मृतीने नाकारले ते अधिकार देण्याचं काम भंते करत आहेत। या भंत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आपल्यासोबत इथला आगरी, कोळी, कराडी, भंडारी समाज आहे जो जमीन हक्कासाठी मुंबईत लढतोय, नवी मुंबईत लढतोय, ठाण्यात लढतोय आणि या महानगरपालिकांमध्ये हे नगर विकास खातं, MMRD, म्हाडा हे आमच्या जमिनी लुटून पैसे कमवत आहे, हे तात्काळ थांबलं पाहिजे। तो कारण प्रशासन म्हटल्यापेक्षा हा श्रीकांत शिंदेचंच नाव प्रामुख्याने आहे, कारण बुद्धभूमीच्या मधोमध उड्डाणपूल घेत आहेत, त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांनी त्याचा मेवना अभिषेक थोरवे त्यांना दिलेला आहे। त्याचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी हा 450-500 कोटीचा प्रकल्प त्यांना दिलेला आहे, बुद्धभूमीला द्विखंडित करून, विभाजित करून। तर त्याचा हा आर्थिक फायदा लक्षात घेऊन आणि त्यानंतर या बुद्धभूमी हस्तगत करून हडप करून त्या ठिकाणी काहीतरी कमर्शियल टाईप काय करतील किंवा त्याचे कार्यकर्ते नेते मंडळीला घेऊन काहीतरी करतील, अशा स्वरूपाचा हा त्यांचा मोठ्या स्वरूपात डाव चालू आहे। हा संपूर्ण श्रीकांत शिंदेचा खोडसाळपणा आहे। आज बुद्धभूमीच्या आंदोलनाचा निदर्शनाचा दिवस रीतसर परमिशन घेतले असताना पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याच्या विरोधात तिथे फड लावून उभं केलेलं आहे आणि विरोधात घोषणाबाजी चालू आहे, म्हणजे जेणेकरून बौद्ध समाजामध्ये 2 गटांमध्ये इथे हाणामारी व्हाव्या आणि बुद्धभूमीचा प्रश्न हा तारंबळत राहावा आणि बुद्धभूमीची बदनामी व्हावी, या अनुषंगाने केलेला श्रीकांत शिंदेंनी हा प्रकार आहे। धम्मक्षेत्र बुद्धभूमी फाउंडेशनवर 30 तारखेला जो अमानवीय हल्ला झालेला आहे, तिथले लोकप्रतिनिधी श्रीकांत शिंदे त्यांच्या इशाऱ्यावर प्रमुख षडयंत्रकारी हा बुद्धभूमी या पवित्र धम्मस्थळाला उद्ध्वस्त करण्यासाठी ते निघालेले आहेत। त्यामुळे त्यांनी मधोमध उड्डाणपुलाची अगोदर बेकायदेशीरित्या नियोजन केली, त्यानंतर 30 तारखेला तथागतांची बुद्धरूप बेकायदेशीरित्या हटवून बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव प्रतिकृती त्या ठिकाणी त्यांनी बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेला आहे। शेकडो झाडांची खत्तली केलेला आहे। याचा निषेधार्थ जो संपूर्ण देशातले बौद्धांमध्ये संताप पसरलेला आहे, त्यासाठी या अन्यायातून न्याय मिळवून घेण्यासाठी कल्याण महापालिका मुख्यालयासमोर विशाल धरणं आंदोलन बौद्ध भिक्खू संघ आणि बौद्ध उपासक उपासक यांच्या वतीने सुरू आहे। या धरणं आंदोलनादरम्यान आपली या ठिकाणी न्यायाची मागणी म्हणजे सदर हल्ल्यामध्ये जे नियोजित होते, ज्यांचा या गैरकृत्यामुळे घटना हे घडून आले, ते कल्याण महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर या लोकांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांचे निलंबन व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे आणखी जे खासगी जे अभिषेक थोरवे म्हणून जो ठेकेदार आहेत, त्यांचे जे खासगी लोक त्या ठिकाणी राहून त्यांनी मोठ्या प्रमाणात बुद्धभूमीचे नुकसान केलेलं आहे, ड्रोन कॅमेऱ्यामधून जे शूटिंग घेतलेलं आहे त्या आधारे त्या लोकांना चिन्हित करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांचीही अटक व्हायला पाहिजे, हा आमचा पहिला प्रथम मागणी। त्यानंतर जे चुकीचा TDR व्यवहार करून खोट्या पद्धतीने महानगरपालिकेने 7/12 नोंद करून बुद्धभूमी फाउंडेशन आणि तमाम बौद्ध जनतेसोबत फसवणूक केलेली आहे, महापालिकेने खोटी 7/12 तात्काळ त्यांनी हे रद्द करून त्यांचे नाव त्या ठिकाणी 7/12 वरून काढलं पाहिजे, असा हा आमचा एक तीव्र जो मागणी आहे। आमचा जो या तीव्र 2-3 जे मागण्या आहेत, त्यानंतर बुद्धभूमी फाउंडेशनचे जे काय प्रलंबित विषय आहेत, हा जो उड्डाणपूल डायव्हर्जन करून घेणे, त्यानंतर आपल्याला भूसंपादन कायदा 2013 लागू करून आपल्याला लागूच झालेला, आपण त्यामध्ये पात्रच आहोत, तर बौद्ध समाजाला हे जे निधी त्या भूसंपादनमधून प्राप्त होईल, बौद्ध समाज आपण सक्षम आहोत, त्या निधीचा वापर करून भव्य महाबोधी महाविहार प्रतिकृती असेल, जागतिक बुद्धरूप असेल, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी समाजासाठी सर्व घटकांसाठी आपण त्या ठिकाणी निर्माण करू। कल्याण शहराचं नाव आपण जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठीच हा आमचं आंदोलन आहे, हा आमचा संघर्ष आहे।
त्यासाठी आम्ही त्यांना त्याच दिवशी बोललो, आम्हाला यासाठी 1000 कोटीची तरतूद करून बुद्धभूमी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त विद्यमाने आपण GR काढावा, आपण अध्यादेश, परंतु अशा प्रकारे कोणतेही त्यांनी आदेश, निर्णय, अध्यादेश, GR वगैरे कोणत्याही स्वरूपाचे काढले नाही. फक्त हा एक खोटं आश्वासन आहे. पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी फक्त ग्राफिक्स म्हणून प्रचार केलेला आहे. काम काहीच नाही. पूर्ण कल्याण शहरामध्ये आपण पाहणार एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांचा फोटो लावून या ठिकाणी संपूर्ण कल्याणमध्ये हा पैसे सुद्धा शासकीय पैसे लावून अशी खोटं सुद्धा ते लोक प्रचार करीत असतात आणि लोकांसोबत फसवणूक करतात. यामध्ये प्रशासन म्हणजे कारण प्रशासन म्हटल्यापेक्षा हा श्रीकांत शिंदेचंच नाव प्रामुख्याने आहे. कारण बुद्धभूमीच्या मधोमध उड्डाणपूल घेत आहेत, त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांनी त्याचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना दिलेला आहे. त्यांचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी हा 450-500 कोटीचा प्रकल्प त्यांना दिलेला आहे. बुद्धभूमीला द्विखंडित करून, विभाजित करून, तर त्याचा हा आर्थिक फायदा लक्षात घेऊन आणि त्यानंतर या बुद्धभूमी हस्तगत करून हडप करून त्या ठिकाणी काहीतरी कमर्शियल टाईप काय करतील किंवा त्यांचे कार्यकर्ते नेते मंडळीला घेऊन काहीतरी करतील अशा स्वरूपाचा हा त्यांचा मोठ्या स्वरूपात डाव चालू आहे. बुद्धभूमीचा हा जो 45 वर्षाचा जो संघर्ष आहे, या संघर्षाला ते नेस्तानाबूत करून अधिकाराला ते नेस्तानाबूत करू पाहत आहे. आपण मगाशी पाहिलं असेल की विश्व हिंदू परिषदेचे नेते रमेश पाटील या आंदोलनाला पाठिंबा देऊन गेले. याच पद्धतीने आता आगरी सेनेचे नेते चंद्रकांत ठाणकर आता इथे येत आहेत, पाठिंबा देत आहेत. आम्ही सगळे आगरी लोक या आंदोलनाच्या पाठी आहोत. त्याचं कारण आहे की आता हे जे नाव घेत आहेत भंतेजी, श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे, हे मराठा समाजाचे जमीनदार लोक आहेत आणि या जमीनदारांच्या विरोधात आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला अलिबागला आंदोलन केलं आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 जमीनदारांना सांगितलं की हा देश OBC, SC, ST यांचा पण आहे, आम्हाला आमचा सातबारा भेटला पाहिजे, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आम्ही 32 वर्ष लढलो. आम्ही महाडमध्ये 14 तळ्याचं आंदोलन केलं, म्हणजे पाण्याचं केलं, जमिनीचं केलं आणि चिर्रे जंगल सत्याग्रह पण केला. या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आमचे नेते होते. आणि आता जी बुद्धभूमीवर वेळ आलेली आहे, ती वेळ बुद्धभूमीला जमीन मिळवून द्यायची आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, ठाणे, रायगड, पालघर हा अप्रांत प्रदेश भगवान बुद्धांचा आहे. इथून अनेक लोक अरहंत झालेले आहेत आणि या बुद्धभूमीला वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आगरी, कोळी, कराडी, OBC बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होतील. जसं जसं आंदोलन लांबत जाईल तसे तसे रोज लोक नवे येतील आणि निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याला, जमीन हक्काला ताकद बुद्धभूमीच्या रूपाने मिळत आहेत. मी भंतेंना उदंड आयुष्य आणि सुख, समाधान, मंगल कामना चिंतितो. कारण जी भूमिका आमच्यासारख्या नागरिकांनी घ्यायला पाहिजे होती ती भंतेजींनी घेतली. आणि ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणजे ही साधी गोष्ट नाही की या देशातल्या 85% मागासवर्गीयांच्या बाजूनी जे बौद्ध साधू आज उभे आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. कारण मी आजही हिंदू आहे, मी काय धर्मांतर केलेलं नाही, पण हिंदू समाजाच्या वतीने पण धन्यवाद देतो. या हिंदू समाजात आम्हाला जे अधिकार मनुस्मृतीने नाकारले ते अधिकार देण्याचं काम भंते करत आहेत. या भंत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्यासोबत इथला आगरी, कोळी, कराडी, भंडारी समाज आहे जो जमीन हक्कासाठी मुंबईत लढतोय, नवी मुंबईत लढतोय, ठाण्यात लढतोय. आणि या महानगरपालिकांमध्ये हे नगरविकास खातं, MMRD, म्हाडा हे आमच्या जमिनी लुटून पैसे कमवत आहे. हे तात्काळ थांबलं पाहिजे. आणि म्हणून एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, श्रीकांत शिंदे यांना सांगतो, तुमच्या वाट्याचं आहे तेवढं घ्या, आमचं काही हरकत नाही. तुम्ही 15% आहेत, 15% घ्या. 85% लोकांना घराला हात लावू नका, जमिनीला हात लावू नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लढणारे लोक आहोत, आरमाराचे लोक आहोत, असं कोणी समजू नये. शिवाजी महाराज फक्त गोब्राह्मण म्हणजे ब्राह्मणांचे, क्षत्रियांचे, ते आमचे पण आहेत. आणि भीमा कोरेगावच्या लढाईने सिद्ध केलं भूमीसाठी लढायला उतरल्यावर आम्ही कधी कमी पडत नसतो. म्हणून हे आंदोलन तात्काळ त्याला न्याय मिळावा ही नम्र विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पण करतो. हा संपूर्ण श्रीकांत शिंदेचा खोडसाळपणा आहे. आज बुद्धभूमीच्या आंदोलनाचा, निदर्शनाचा दिवस रीतसर परमिशन घेतले असताना पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याच्या विरोधात तिथे फड लावून उभं केलेलं आहे आणि विरोधात घोषणाबाजी चालू आहे. म्हणजे जेणेकरून बौद्ध समाजामध्ये 2 गटांमध्ये इथे हाणामारी व्हाव्या
आणि बुद्धभूमीचा प्रश्न हा तारंबळत राहावा आणि बुद्धभूमीची बदनामी व्हावी या अनुषंगाने केलेला श्रीकांत शिंदेंनी हा प्रकार आहे। बुद्धभूमी ही कुठली सरकारी मालमत्ता नाही आहे का उकिरड्यावरती अडवलेली जागा नाही आहे, ती खाजगी मालमत्ता आहे आणि त्या खाजगी मालमत्तेचं गेल्या 40 वर्षापासून आम्ही सांभाळ करतोय, म्हणजे भंतेजी वर्ग सांभाळ करताय आणि बुद्धभूमी फाउंडेशन रजिस्टर आहे। असं असताना तिथे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व प्रकारची कामं चालू असताना, समाज उपयोगी कामं चालू असताना तिथे संपूर्णपणे बुद्ध धम्म क्षेत्र आहे। तिथे म्यानमारची 35 फुटाची मूर्ती आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा 30 फुटाचा पुतळा आहे, त्या ठिकाणी 100 मूर्ती आहेत, जिथे एका मूर्तीची किंमत 5 ते 10 लाख होईल। म्हणजे तिथे 20-25 करोड रुपये आम्ही स्वतः आमच्या समाजाच्या 1-1 रुपयातून खर्च केला असताना तुम्ही तिथे प्राधिकरण टाकताय। प्राधिकरण टाकायला ती सरकारी जमीन नाहीये। तुमच्या बंगल्यावर जर उद्या कोणी राम मंदिरचं प्राधिकरण टाकलं तर तुम्ही तिथे त्यांना राम मंदिर बांधू द्याल का? काहीतरी कायदा असतो की नाही, काहीतरी नियम असतात की नाही? तुमच्या हातात सत्ता आली, तुमच्या हातात पॉवर आली, पोलीस पॉवर आली, गृह खातं आलं, तुमच्याकडे समाज विकास खातं आलं, म्हणजे तुम्ही सर्व तुमच्या ताब्यात घेणार का? आज आमचा मूळ प्रश्न काय की आमच्या जागेतून तो पूल गेल्यामुळे आमची 3.5 एकर जागा आमच्या ताब्यातून बाधित झालेली आहे। त्याचा पुनर्वसन मोबदला कोण देणार आहे? आमची फाउंडेशन आहे, आमच्या फाउंडेशनवर आल्यानंतर तिथे आमच्या बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत। एक तर समाज कल्याण विभागाचा जो काही निधी आहे तो 750 कोटी तुम्ही आता परत लाडक्या बहिणीला फिरवलेला आहे। म्हणजे आम्ही जगायचं पण नाही आणि आम्ही मरायचं पण नाही। आमचा निधी जर आमच्याकडे आला, आमचा मोबदला आला तर आमच्या कल्याणच्या विद्यार्थ्यांना तो मोबदला मिळणार आहे, त्यांच्या शैक्षणिक कामासाठी मिळणार आहे, त्यांच्या आरोग्याविषयी त्याचा फायदा होणार आहे, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी फायदा होणार आहे, जिथे जिथे अन्याय होतील, अत्याचार होतील तिथे तिथे त्याचा फायदा होणार आहे। आणि मग आमच्या समाजाकडे जर का मोबदला देण्याची तुमची भूमिका नाही, तुम्ही मंदिरं छोटी खुपटं जातात आणि त्यांना आश्रम बनवून देता मोठी, मग बौद्ध धर्मावर तुम्ही राग काढण्याचं कारण काय? 40% बौद्ध समाजाचा इथे कल्याणमध्ये वर्ग राहत असताना त्या समाजाची मतं तुम्ही फसवून घेताय आणि त्यांचाच धम्म आणि त्यांचं सर्व बाबासाहेबांच्या अस्तित्वाला तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय। प्राधिकरण हे भंतेजींच्या परवानगीशिवाय होता कामा नये, कारण ती खाजगी जागा आहे आणि भंतेजींचं संपूर्ण त्या फाउंडेशनचं तिथं हस्तक्षेप असेल तरच प्राधिकरणाचा तिथे लाभ आहे, अन्यथा ती सरकार जमीन होणार आहे। आणि सगळ्या भूलतापा आहेत, खोडसाळपणा आहे की भंतेजींच्या मागे जो असणारा समाज आहे त्याला काढून घ्यायचा आणि भंतेजींवर गुन्हे दाखल करून, समाजावर गुन्हे दाखल करून तिथून नेस्तनाबूत करण्याचा हा सर्व षडयंत्र आहे। हे आम्ही ओळखून चुकलेलं आहे, कारण अद्याप भंतेजींकडे संपर्क केलेला नाही, लेखी कुठल्याही आम्हाला परवानग्या दिलेल्या नाहीत, उलट आमच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत। बुद्धभूमी सोडणार नाही, 1 इंच बुद्धभूमीची जागा ही प्राधिकरणाला मिळणार नाही। तुम्ही इतर ठिकाणी सरकारी जागा शोधा आणि तिथे तुमचं प्राधिकरण कल्याणमध्ये राबून दाखवा, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही ताकदवर नेते असे आम्ही मानू। तुम्ही बुलडोजर येऊन 40 ते 50 लोक घेऊन बुद्ध मूर्ती तोडता, बुद्ध मूर्तीचे झाड तोडलेत, याला जबाबदार कोण आहे? प्रशासन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। तुम्हाला काय अधिकार आहे? एक नोटीस नाही दिले भंतेंना आणि तुम्ही तोडफोड करतात। आणि एक दुसरी गोष्ट, जर काल परवा बालाजी किनीकर या लोकांनी जर बुद्धभूमी फाउंडेशनची फटाके वाजवून म्हणजे महाबोधी विहार दिलं, श्रीकांत शिंदे आदेश काढला 90 कोटी आम्ही बुद्धभूमीला देणार, मग तसा GR दाखवा ना। आणि ज्यांनी फटाके वाजवले, ज्यांनी पेढे वाटले, जर तुम्हाला तुमच्याकडे श्रीकांत शिंदे GR दिला असेल काही एवढे तुम्हाला 90 कोटी दिले, मग तसं GR दाखवा। आणि GR दाखवत नाही, विनाकारण भंतेच्या मागे लागून हे प्रति आंदोलन करण्याची काही गरज नाही।